सवर्णाच्या मुली सुद्धा आल्या ती गोष्ट वेगळी. त्यांनी शिक्षण तेव्हापासून घेतलं, आताही त्यांनी घ्यावं, आमचा विरोध नाही. पण शिक्षा ही समान राहिली पाहिजे. शालेय शिक्षणात जे सत्य शिकवलेलं नाहीये ते आपण जनमानसापर्यंत पोहोचवावं. जय भारत. जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शको, आज संपूर्ण देशभर सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवून तो साजरा केला जातो. परंतु या ठिकाणी मोमेंट 21 या संस्थेच्या वतीने अत्यंत आगळा वेगळा हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस साजरा केलेला आहे आणि त्यांनी हा राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून सुद्धा साजरा केलेला आहे. आता हे सगळे आपले मोमेंट 21चे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया की आपण एकीकडे हा राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा करतो आणि आज 2 शतक झालेली आहेत. आणखीनही लोकांच्या मनामध्ये विद्येची देवी म्हटलं की सरस्वती असंच निघून जातं आणि आपण मात्र राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. काय सांगाल त्याबद्दल? बरोबर आहे. विद्येची देवी म्हटलं की सरस्वती असं सर्वसाधारणपणे मुलांच्या तोंडून कुठून येतं? कारण त्यांना तेच घरातून दारातून म्हणजे शाळेतून तेच शिकवलं जातं, जे पूर्णतः चुकीचं आहे. म्हणजे आज आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, जर सावित्रीबाई नसत्या तर आज मी इथं डॉक्टर झाले नसते, कोणी वेगळ्या वेगळ्या ज्या क्षेत्रात महिला असत्या त्या नसत्या. म्हणजे सावित्रीबाईंमुळेच आणि त्यांच्यामुळेच आम्ही इथं आहोत. ही सत्य परिस्थिती हे आम्हाला शालेय शिक्षणात शिकवली गेली नाही. तर आमचा तोच प्रयत्न आहे की जो शालेय शिक्षणात जे सत्य शिकवलेलं नाहीये ते आपण जनमानसापर्यंत पोहोचवावं. आणि हा जो कल्चरल डिफरन्स आहे की बाबा सत्य जे आहे ते पोहोचवण्याचं काम म्हणजे या वेगवेगळ्या प्रोग्राम मधून आम्ही पोहोचवण्याचं काम करतो. आणि हे सत्य आहे की म्हणजे शिक्षणाची देवता आपण म्हणूच नाही, शिक्षणासाठी जे म्हणजे काहीही मानधन न घेता, काहीही पैसे वगैरे न मिळवता त्यांनी पूर्ण जीवन ज्यांनी समर्पित केलं, त्यांनी पूर्ण आयुष्य ज्यांचं समर्पित केलं आणि इतका स्ट्रगल केलं ज्याच्यामुळं आपण उभे आहोत, तर त्याला तोड नाहीये. म्हणजे त्यामुळं राष्ट्रीय शिक्षक दिन हा सावित्रीबाईंच्याच नावाने सुरू व्हायला पाहिजे. ते म्हणजे ही जनजागृती करणं हेच मोमेंट 21चं काम आहे आणि हे आम्ही आमच्या पद्धतीने करत राहू. थँक्यू. अनेक संस्था आहेत, अनेक संघटना आहेत, ह्या कुठला तरी मुद्दा घेऊन पुढे येतात आणि जसं आता भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक झालंच पाहिजे यासाठी अनेक संस्था संघटना पुढे येतात, आंदोलन करतात, मोर्चे करतात. आपणही हा सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा करावा हा मुद्दा घेऊन पुढे आलेला आहे. परंतु नेमका आपल्या मोमेंट 21चा उद्देश काय आहे? सावित्रीबाईंचा जन्मदिवस आपण राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून का साजरा करायचा? आता आपण त्यांच्या कार्याची ओळख होणं ही खूप गरजेची आहे आणि नुसतं आपण उत्सव साजरा करून ओळख नाही करणार आहोत. त्यांची कार्याची ओळख यासाठी की त्यांची जी शिक्षण पद्धती होती ती आजही आपण राबवू शकतो. त्यांचं कार्य शिक्षण पद्धतीमध्ये तुम्ही जर वाचलं असेल, त्यांनी वंचित मुलांना शाळेमध्ये येण्यासाठी आकर्षित करण्यासाठी त्यांनी स्कॉलरशिप ही कन्सेप्ट त्यांनी पुढे आणली. पॅरेंट टीचर मीटिंग, शिक्षक आणि पालक यांचे जी संवाद व्हावा ह्यासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. इव्हन त्यांनी प्रौढ शिक्षणासाठी कार्य केलेलं आहे आणि ती जी कार्यपद्धती किंवा ती जी शिक्षण पद्धती ही आता सुद्धा आपल्याला गरजेची आहे. आपण आता बघतो इतकी असमानता आहे शिक्षण पद्धतीमध्ये. केवळ पैसे ज्याच्याकडे आहेत त्यांचीच मुलं पुढे शिक्षण घेऊ शकतात. 12वी पर्यंत आपली मुली कशी शिकतात, पण त्याच्या पुढचं जे शिक्षण आहे ते अत्यंत महाग आणि अवघड झालेलं आहे मुलांसाठी. तर ह्याच्यासाठी आपण काही योजना तयार करू शकतो का? तर नक्कीच आपण सावित्रीबाईंची प्रेरणा घेऊन हे आपण राबवू शकतो. हे उद्दिष्ट मोमेंट 21चं आहे. तर आपण आता सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस हा राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केलेला, परंतु त्यांचं कार्य जे आहे अजूनही तळागाळापर्यंत पोहोचलेलं नाही. अजूनही लोकांपर्यंत खरी सावित्रीबाई पोहोचलेलीच नाही. तर आपला M21चा उद्देश काय आहे नेमका? हे आता राष्ट्रीय शिक्षक दिन मुद्दा घेऊन पुढे आलात की अजून काय वेगळं काम आहे? काय आहे? आमचा उद्देश एक आहे की सर्वप्रथम विरोध कोणालाच करायचा नाही. मला फक्त एक म्हणायचं, 5 सप्टेंबर आपण शिक्षक दिवस साजरा करतो, ठीक आहे. तसं म्हटलं तर खोलात गेलं तर तुम्हाला बरंच त्याचे रिझल्ट मिळेल, पण आम्हाला त्याचा विरोध नाही. पण 3 जानेवारी हा राष्ट्रीय शिक्षक दिवस म्हणून व्हायला पाहिजे. कारण की जर तुम्ही सावित्रीबाई फुल्यांचा इतिहास
जर बघाल, त्यांचं कार्य जर बघाल, अशा काळात, अशा विपरीत काळात त्यांनी वंचितापर्यंत शिक्षण दिलं, बहुजनांपर्यंत शिक्षण दिलं. जिथे वेदामध्ये एकीकडे सांगितलं आहे की शूद्रांच्या कानात शिक्षेचा जर एक एक अक्षर जरी गेलं तर तप्त रस म्हणजे तप्त शिसा त्याच्या कानात ओतावा, म्हणजे शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचू नये. अशा विपरीत परिस्थितीमध्ये ज्यांना शिक्षा घेण्याचा काहीच अधिकार नाही, जसं धर्मग्रंथात सांगितलेलं आहे. आणि असं असताना सुद्धा अशा विपरीत परिस्थितीमध्ये सर्व म्हणजे समाजाचा सो कॉल्ड वर्चस्व असलेल्या समाजाचा विरोध करून सावित्रीबाईंनी त्या विपरीत काळात पुण्याला शाळा उघडली आणि खास करून वंचितांना तिथे प्रवेश दिला. अर्थात वंचिताच्या नावाखाली सवर्णाच्या मुली सुद्धा आल्या, ती गोष्ट वेगळी, पण त्यांनी त्यांचा सुद्धा विरोध केला नाही. शिक्षा, तुम्ही आमच्या गाण्यात सुद्धा ऐकला, शिक्षा हमें समान चाहिए. त्यांनी शिक्षण तेव्हापासून घेतलं, आताही त्यांनी घ्यावं, आमचा विरोध नाही, पण शिक्षा ही समान राहिली पाहिजे. मोमेंट 21चा हा सुद्धा एक उद्देश आहे. सावित्रीबाईंनी त्यावेळेला केलं, त्या विपरीत परिस्थिती केलं. आता परिस्थिती थोडी बहुत अनुकूल आहे, आम्हाला अजून आमच्या प्रयत्नांनी ती अनुकूल करायची. तर आता आपण कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. आपण प्रश्न उत्तराचा कार्यक्रम घेतला, वेगवेगळी नाटिका सादर केलेली आहे. काय ह्या याच्यातून सावित्रीबाईंचे फुले सावित्रीबाई फुलेंचे विचार समाजापर्यंत पोहोचतील असं तुम्हाला वाटतं? बिलकुल पोहोचणार, कारण ज्या प्रकारे कार्यक्रम डिझाईन केलेला आहे, तुम्ही बघितलं असेल सावित्रीबाईंचा जीवन प्रवास आपण दाखवलेला, त्यांनी कशा प्रकारे संघर्ष केला, कुठल्या यातनातून त्यांना जावं लागलं समाजातील मुलींना शिक्षणासाठी. हा सगळा आपण सावित्रीबाईंच्या जीवन प्रवासातून बघितला. त्यानंतर आपल्याला शिक्षण कसं पाहिजे, शिक्षण हे जसं आजच्या काळात शिक्षणाचा बाजार झालेला आहे, सगळ्यांना समान संधी मिळत नाही, पण आपण गाण्याच्या माध्यमातून ते सुद्धा दाखवलं की शिक्षण सर्वांना समान शिक्षण पाहिजे, कोणालाही खाली नाही, कोणालाही वर नाही, कोणालाही ट्युशन क्लास नाही पाहिजे, शाळेमध्ये सगळ्यांना समान शिक्षणाची संधी मिळायला पाहिजे. त्यानंतर आपण स्त्री भ्रूण हत्येवर पण आपण एक गाणं केलेलं की आज स्त्रियांना जसं गर्भातच मारलं जातं, तर एक मुलगी आपल्या आईला काय म्हणते, तर हा सुद्धा संदेश आपण दिलेला आहे. तर असे छोटे छोटे सामाजिक संदेश घेऊन जर आपण समाजात गेलो आणि समाजातल्या लोकांना जागृत केलं तर डेफिनेटली एक दिवस हा समाज जागृत होईल. तो या व्यवस्थेविरुद्ध बंड केल्याशिवाय राहणार नाही आणि ही व्यवस्था पुढे नेणारच. आता आपण बघतोय की अनेक सामाजिक संघटना आहेत, संस्था आहेत, हे सगळं महात्मा फुले शाहू आंबेडकर विचारधारेवरच चालणारे आहे. तरी आपण मोमेंट 21 निर्माण झालेली आहे. आता ह्यांच्या उद्देशामध्ये आणि आपल्या उद्देशामध्ये किंवा मोमेंट 21चे काय उद्देश आहेत, काय करणार आहोत आपण? फारच चांगला प्रश्न आहे. मोमेंट 21ची स्थापना ॲक्च्युली आता जर तुम्ही भारतामध्ये बघाल तर जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर अनेक संस्था, मोठ्या मोठ्या संस्था कार्यरत आहेत आणि ह्या संस्था गेल्या 50 वर्षापासून कार्यरत आहेत. पण समाजात जो अपेक्षित बदल आहे, तुम्हाला समाजात अपेक्षित बदल दिसणार नाही. ज्या प्रकारचा बदल किंवा ज्या प्रकारचा भारत आपल्या राष्ट्रपुरुषांनी बघितला त्या प्रकारचा भारत आपल्याला दिसत नाहीये. मग काहीतरी कुठेतरी गॅप राहिली असेल किंवा म्हणजे ज्या सामाजिक संस्था काम करतायत ते काम करतायत, उत्तम काम करतात, पण कुठेतरी काहीतरी गॅप राहिलेला आहे आणि हा गॅप भरून काढण्यासाठी आम्ही ह्याचा अभ्यास केला. संपूर्ण कुठे काय कमी राहिली, का अजून समाज बदलत नाहीये, का रिझल्ट मिळत नाहीये, त्याचा अभ्यास करून आम्ही सांगोपांग विचार करून एक मोमेंट 21 ह्या संस्थेमध्ये ज्या काही गॅप राहिल्या त्या गॅप भरून काढून एका म्हणजे एका उद्धारित समाज, एका संविधानिक मूल्यावर आधारित समाजाचं निर्माण करण्यासाठी आम्ही आता पुढे सरसावलो आहोत. आणि हे आम्ही जागृतीच्या माध्यमातून, कलेच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून, छोट्या छोट्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यांना जागृत करून त्यांना आमच्यासोबत जोडून एका नव्या राष्ट्राची उभारणी करायचा आमचा संकल्प आहे. मोमेंट 21 आज सावित्रीबाई फुलेच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मोमेंट 21च्या वतीने आपण लोकांना काय आवाहन करा? मी लोकांना हेच आवाहन करीन की सगळ्यांनी मोमेंट 21 सारख्या संस्थांना जॉईन करावं, एकत्र यावं, सावित्रीबाईंचा जो खरा इतिहास आहे, जो अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोहोचला नाही आहे, त्याचा अभ्यास करावा, त्याला लोकांपर्यंत न्यावं आणि त्या माध्यमातून जागृती करावी आणि एकत्र येऊन हा सावित्रीबाईंचा जो जन्मदिवस आहे, हा राष्ट्रीय शिक्षक दिवस कसा सगळा भारत कसा त्याला साजरा करेल ह्यासाठी प्रयत्नशील राहावं.